हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पावसाळा सुरू झालेला आहे, अधूनमधून पाऊस येतो आहे. तर आता ह्या दिवसांमध्ये अळी वगैरे घातली जातात. म्हणजेच आपल्याकडे काकडी, चिबूड, भोपळा, शिराळी, त्याच्यानंतर अजून तसं बघायला दुधी भोपळा, त्याच्यानंतर पडवळ वगैरे अशा असंख्य भाज्या ह्या दिवसांमध्ये घातल्या जातात. म्हणजेच काय तर त्याची अळी घातली जातात, बिया रुजत घातल्या जातात. तर हे नक्षत्र आहे ह्याच्यामध्ये घातलं जातं. तर आपण सुद्धा घालणार आहोत. काकडी आहे आपल्याकडे, एक बाजारी काकडी आहे, एक गावठी काकडी आहे, प्लस आपण शिराळी टाकणार. आपल्याकडे जागा अशी घरासमोर नाही आहे, पण आपली जी खोपटी आहे बघा, मी इथे आलेली आहे. तर आता आपण घालणार आहोत. कशा पद्धतीने घालतो, काय घालतो, कोकणामध्ये कशा पद्धतीने अळी घातली जातात हे तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर क्लायमेट खूपच हे झाले, संध्याकाळ झाली आहे. तर चला तुम्हाला दाखवते आणि कशा पद्धतीने घातली जातात ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या भाज्या असतात ना, त्यांच्या बिया घातल्या जातात. मग त्याच्यामध्ये गावठी भेंडेसुद्धा घातले जातात. तर चला डायरेक्ट तुम्हाला मी दाखवते. तर सुरुवात तर झालेली आहे आणि मेन म्हणजे आपल्या घराजवळ एवढी जागा नाही तर आपल्याला लावायला, त्याच्यामुळे आपली जी काही फाटी वगैरे भरलेली आहे तिथेच आपण करणार. दरवर्षी आपल्या तिथेच असं, गेल्या वर्षी पण तुम्ही व्हिडिओज बघितले असाल. तर इथे आपण दरवर्षी काही ना काहीतरी घरामधलं जे काही सामान वगैरे जाळायचं असतं ते आपण इथे जाळतो. तर त्याची राखाडी जी काही पडली ती पण आपण घेऊन जाणार, जेणेकरून चांगलं खतसुद्धा होईल आणि जाळलेलं आहे त्याच्यामुळे पटकन जीवसुद्धा धरेल जे काही आपण लावणार आहोत ते. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर या सीझनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अळी वगैरे घातली जातात. तर आपण सुद्धा घालतोय, काही काही जणांचे आले सुद्धा वरती. या अळी जी काय घालतात ना, ह्याची जी प्रोसेस आहे मे महिन्यामध्ये सुरुवात होते, कारण की तेव्हा रोपं बनवली जातात आणि ह्या दिवसांमध्ये ती लावली जातात. तर असं पण केलं जातं. तर आपण पण आता डायरेक्ट बिया टाकणार आहोत. आपल्याकडे काही एवढी जास्ती जागा नाही, त्याच्यामुळे आपण काकडीच्या बिया टाकणार आहोत. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. आपण कृषी जे काही दुकानं असतात तिथूनच बियाणं आणलेलं आहे. काकडीचं आहे, 2 प्रकारच्या काकड्या आहेत. हे बघा इथे बघू शकताय तुम्ही, शिराळ्याच्या बिया आहेत. इकडे आपली गावठी काकडी आहे आणि ह्या ज्या बिया तुम्हाला दिसतात त्या आहेत आपल्या बाजाराची जी काकडी मिळते ती. तर बघूया कोणत्या होतात, काय होतात, कशा होतात. आधी मातीतनं किती वर येतात ते आपण बघूया, कारण की आपण जेव्हा 4-5 बिया टाकतो तेव्हाच 1 ते 2 बिया वरती येतात. सगळ्याच बिया काही वरती येत नाही. तर इथली आपली जी काही माती आहे ती आपण सगळी आता घेऊन जाणार आहोत आणि माच बनवणार आहोत. म्हणजेच जो काही ज्याच्यामध्ये आपण बिया टाकणार आहोत ते माच पूर्ण भरून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण बिया टाकणार, म्हणजे मातीचं पूर्ण आपण ढीग तयार करणार आहोत. त्याला माच बोललं जातं. तर अशा पद्धतीने आपण करणार आहोत. तर इथे एवढ्याच बिया आपण घेतलेल्या, शिराळ्याच्या पण बिया आहेत. तर बघूया यावर्षी काय काय विकतं. ज्यांच्या जागा वगैरे आहेत ते मांडव वगैरे घालतात. पडवळ असेल, कारलं असेल, दुधी भोपळा असेल, शिराळं असेल, त्याच्यानंतर आपले हे पण घेतले जातात, भेंडी वगैरे पण घातले जातात, बावची घातली जाते, तर वालपापडी वगैरे घातली जाते. असे असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या दिवसांमध्ये घातल्या जातात. तर आपला कातळ आहे, तर कातळावरती आपण ही दरवर्षी ही ट्रिक वापरूनच तयार करतो. माती भरपूर टाकायची आणि आता हे आपण सोडणं का लावतोय, तर पावसाचं पाणी वगैरे येतं वरून, कातळ आहे त्याच्यामुळे पाणी सगळं खाली येतं, त्याच्यामुळे ना माती सगळी खाली येऊ नये यासाठी आपण हे अशी सोडणं लावतो. जिथे एकदमच पाण्याचं हे आहे, जिथून पाणी खूप जातं तिथे आपण हे सोडणं अशी लावतो. सो ही ट्रिक तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. जर तुम्ही गावाकडे असाल, तुम्ही जर अळी लावत असाल, तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता. तर इथे आम्ही सगळे हे सोडणं लावलेली आहेत. आता ही आपल्या घरची सगळी सोडणं आहेत. कधी आपण नारळ वगैरे आणतो ती सगळं सोडणं आहे ती तशीच्या तशी ठेवतो. तर इथे मम्मी वगैरे कामाला लागलेली आहे. आणि बघूया यंदा पण काकड्या आपल्या किती होतात काय. गेल्या वर्षी पण खूप लागल्या होत्या, पण माकडाने काही ठेवल्या नाहीत. तर ठीक आहे, थोडं त्यांचा पण वाटा त्यात असतंच. तर म्हटलं चला पावसाच्या ह्याच्यावरती मुहूर्तावरती आपण मस्तपैकी अळी वगैरे घालूया. तर आता बऱ्यापैकी सगळ्यांनी घातल्या, प्रत्येकाच्या घरासमोर काही ना काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल जे अळी घातलेली आहेत. तर त्याला अळी बोलतात. म्हणजेच काय, तर बिया घातल्या जातात. तर ह्या बघा, ह्या शिरासुद्धा आपण तशाच ठेवलेल्या आहे. गेल्या वर्षीच्या शिरा आहेत, माणक्याच्या शिरा. तर ह्या आपल्याला शिरा पण लागतात, अजून आपल्याला आणायच्या आहेत. हा माच आहे, ह्याच्यावरती आपण सोडणार, म्हणजे ह्याच्यावरती पूर्णपणे ज्या काही वेली होतील त्या सगळ्या ह्याच्यावरती चढतील. वेलीनं फक्त डिरेक्शन द्यावी लागते, त्याच्यानुसार मग त्या आपल्या वरती जात असतात आणि झपाट्याने वाढ होत असते त्यांच्यामध्ये. तर असे आम्ही सगळीकडे एक एक ढीग घालणार होतो. तर बघूया किती माच होतात. तर हा पहिला माच आहे. तर अशी आपण माती टाकलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण बिया टाकणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ह्या ज्या भाज्या असतात त्या सगळ्या ऑर्गॅनिक आणि खतं पण नैसर्गिक खतं असतात आपल्या इथलीच, त्याच्यामुळे एकदम छान होतात भाज्या वगैरे.
आणि जे काही फळभाज्या आहेत त्या पण चांगल्या पद्धतीने होतात. आता जे काही मोठ्या वेलींचे जे प्रकार असतात, भोपळा वगैरे, दुधी भोपळा यांना मांडव वगैरे लागतात किंवा तुम्हाला असे घरावरती वगैरे सोडावे लागतात, तर अशा पद्धतीने ते पण करतात. पण आपल्याकडे तेवढी जमीन नाही, आपल्याकडे जेवढी आहे त्याच्यातच आपण अशी युक्ती करून त्याच्यामध्ये लावत आहोत. तर ते बघा आपण 3-3, 4-4 जेवढ्या वाटेल तेवढ्या आपण बिया आतमध्ये टाकणार, कारण की तेवढ्या बिया येत नाही. आपण जेवढ्या टाकतो तेवढ्याच बिया येत नाही. काही बिया येतात, काही बिया येत नाही. तर आपला पहिला माच एकदम तयार झालेला आहे. अशी आता आपण बघूया जिथे मिळतील तिथे आपण करणार आहोत. कातळ आहे पूर्ण आणि कातळावरतीच आपण मातीचं ढीग लावून हे करणार आहोत. आता ह्या ज्या शिऱ्या मी तुम्हाला मगाशी दाखवल्या त्या पण आपण लावून ठेवणार आहोत. तर ह्या माणग्याच्या शिरा आहेत, तर ह्या शिऱ्या पण आपल्याला लागतात. तर दरवर्षी असे आपल्याला करावं लागतं. तर कोकणामध्ये अशा असंख्य वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यानुसार भाजीपाला पिकवला जातो आणि ह्या दिवसांमध्ये हा मोठ्या प्रमाणात ही अळी वगैरे घातली जातात. तुम्ही ब्राह्मणांच्या जर घरामध्ये वगैरे बघितलं तर दारामध्ये त्यांची एकतर जुनी घरं असतात आणि दारामध्ये मांडव ऑलरेडी तयार केलेले असतात आणि त्याच्यावरती सगळ्या दुधी भोपळा असेल, पडवळ असेल हे घातले जातात. तर इथे पण आपण आता एक मास तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकता पूर्ण कातळ आहे आणि कातळावरती जिथे कुठे माती जेवढी आहे तेवढी आपण घेणार आहोत आणि तिथे माच करणार. आता ही जी फाटी आहेत, आता इथे पण आपण एक माच करणार आहोत, जेणेकरून सगळ्या जे काही वेली येतील तर त्याच्यावरती चढतील. आणि पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे गवत बघा किती आलेलं आहे. आता एवढं सगळीकडे हिरवंगार झालं ना, पाऊस बऱ्यापैकी पडतोय. तर आता आपण ह्यातल्या कुठल्या बिया टाकणार ते पण बघूया. जी काही बी पडेल ती आपण त्याच्यावरती टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आपण दरवर्षी इथे आपण काकड्या वगैरे लावतो. तर ह्या वर्षी पण आपण इथेच काकड्या लावणार आहोत. तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा की तुम्हीसुद्धा अळी वगैरे घातली की नाही, किंवा मांडव वगैरे तयार केलेत की नाही. तर नक्की कमेंट करून सांगा आणि मजा करा, कारण की पावसाळा आता आलेला आहे, सगळीकडे हिरवंगार आणि कोकणामध्ये आता शेतीची कामांना पण वेग आलेला आहे. तुम्ही बघितलं असाल दाढीसुद्धा रुजलेल्या आहेत, म्हणजे येत्या 15 दिवसात दाढी चांगल्या होतील आणि आपली जी काही लावणी आहे ती पण चालू होईल. तर आपल्या इथे सगळे फाट्यांचे माच आहेत, वरती झाडसुद्धा आहे किंजळीचं, त्याच्यावरती पण आपण सोडणार आहोत. तर जेवढे होतील तेवढे आपण जास्तीत जास्त टाकणार आहोत. काकडींची रोपं तयार करणार आहोत. तर आता दुसरा माच पण आपण इथे करायला घेणार आहोत. तर आम्ही म्हणजे संध्याकाळनंतरच घेतलेलं, कारण की ऊन वगैरे खूप होतं, आज अजिबात पाऊस पडला नाही. तर अशी माती वर करावी लागते माच करायला. तर याला माच बोलतात. तर एकदम एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगते की माच कशाला बोलतात. तर मातीचा ढीग असतो त्यालाच माच बोलतात. जसा फाट्यांचा ढीग असतो, फाट्यांचा माच बनवला जातो, त्याच पद्धतीने मातीचा असा ढीग तयार केला जातो. आणि ही माती बघू शकता एकदम गेल्या वर्षी पण आपण इथे टाकली होती, त्याच्यामुळे माती तशीच्या तशी होती. आणि ही काळी का दिसते, तर ही तिथल्या तिथे जाळलेली वगैरे होते, त्याच्यामुळे ती तुम्हाला काळी बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने मस्तपैकी माच आपला तयार झालेला आहे. आणि ज्या तुम्हाला बिया मी दाखवल्या त्या बियांमध्ये बाजारी ज्या काही काकड्या आहेत त्यांचा ज्या बियांना थोडा कलर लावलेला आहे, तर त्या बाजारी आहेत, ज्या आपण कोशिंबीरला वगैरे वापरतो काकड्या त्या. आणि गेल्या वर्षी पण नारगी वगैरे तुम्ही बघितले असाल, गेल्या वर्षी खूप नारगी वगैरे लागली होती, कारण की जिथून आम्ही बिया घेतल्या त्यांच्याकडे त्या नारगीच्या बिया होत्या, त्या माहिती नव्हत्या, त्याच्यामुळे नारगी पण तुम्ही बघितले असेल केवढे झाले. तर वडे वगैरे काकडीचे खूप छान होतात, अशी पण काकडी खायला खूप मस्त लागते. आणि मेनमध्ये गणपतीमध्ये आपण वडे वगैरे करतो त्याला लागते. तर इथे मास तयार झाला आहे. आता आतमध्ये आपल्याला बिया टाकायच्या आहेत. बघा मस्तपैकी मास तयार झालेला आहे. आता ह्या आपण ज्या बिया टाकतोय त्या आहेत बाजारी, ज्या काही काकड्या मिळतात त्या आहेत, तर त्या आपण टाकतोय. आणि ह्या दिवसांमध्ये ना एकमेकांकडे मागण्याची जी काही पद्धत असते ना ती खूप खूप मोठ्याने वाढते, कारण की तुझ्याकडे काकडीच्या बिया आहेत का, किंवा तुझ्याकडे कोणती बिया अळी वगैरे आहेत का घालायला. तर हे खूप मोठ्या प्रमाणात होत असतं आमच्याकडे पण. आणि तुझ्याकडे काकडीच्या बिया वगैरे आहेत का असं वगैरे विचारणं मोठ्या प्रमाणात होतं. तर मग एकमेकाला द्यायला पण छान वाटतं आणि मग लागल्यानंतर फळ वगैरे लागल्यानंतर देवाणघेवाण पण तितकीच होते. तर अशा पद्धतीने आपलं दुसरा माच आहे तो एकदम रेडी झालेला आहे. आणि आता परत आपण ज्या काही बिया आहोत त्या पण टाकतो. इथे तिसरा माज आपण तयार केलेला आहे. जसं आपण 2 मास तयार केला त्याच्यानंतर हा तिसरा केलेला, तर ह्याच्यामध्ये आपण शिराळं टाकलेलं आहे. तुम्ही शिराळं बघितलं असाल, गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं असाल तुम्ही. तर इथे शिराळ्याच्या बिया आपण टाकलेल्या, ह्या गावठी शिराळ्याच्या बिया आहेत, जे झाडावरती आपण असंख्य लागतात त्यातलंच एक ठेवतात आणि त्याच्यातून त्या बिया घेतात. ह्या आता आपल्याला एका काकीने दिलेल्या बिया आहेत, त्या आम्ही इथे टाकलेल्या आहेत. तर आता दुसरीकडे आपण 3 माच झालेत आपले, त्यातला आता हा चौथा माच आहे. तर असे आपण बघूया 5-6 किती होतील तेवढे, जिथे माती जेवढी असेल तिथे. आता इथे पण एक माती आहे. मेन म्हणजे आपण फाटी वगैरे तशीच ठेवली ना, जेणेकरून वेली वगैरे वरती चढण्यासाठी, तर हिच्यावरती पण वेली आहेत त्या छानपैकी चढू शकतात. तर इथे आता चौथा माच आपला एकदम तयार होत आहे आणि माती पण मस्त आहे.
तर अशा पद्धतीने आपण जुगाड केलेला आहे, कारण की घराजवळ प्रत्येकांचे घरं खूप जवळजवळ आहेत, त्याच्यामुळे तेवढी जागा नाही आहे, त्याच्यामुळे आपण दरवर्षी इथेच करतो. आणि वरती सगळं रान आहे, त्याच्यामुळे माकडांना खायला लगेच मिळतं. ठीक आहे, कोणतीही शेती म्हटली किंवा कोणतंही छोटं मोठं लागवड म्हटली ना की माकड त्यात असतातच, शेवटी त्यांना पण काही ना काहीतरी पाहिजेच असतं. तर तुम्ही बघू शकताय गजरे पण तुम्हाला केसामध्ये बघायला मिळतोय मम्मीच्या. तर तो हा जे गजरे आहेत ना जे आपण विणलेले आहेत, याच्यावरती पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर त्या त्या काकांच्या बागेतल्या मोगऱ्यावरचीच आहेत. खूप भयानक अजून बहर आहे, अजून बहर काही कमी नाही झालेला आहे. रोज गजरे, रोज फुलं वगैरे येतात, तर तेच गजरे आहेत. आणि बायकांना गजरे म्हणजे आवडीचा विषय आहे, आणि काही सण असो सण नसो पण त्यांना गजरे खूप आवडतात, त्याच्यामुळे त्यांना केसामध्ये लागतोच. गजरा जरी नसेल तरी दुसरी कोणती गुलाबाची जरी फुलं असेल तरी त्यात त्या खुश असतात. तर अशा पद्धतीने आपल्या इथे चौथा मास तयार झालेला आहे. थोडी माती आपल्याला साईडने खणून घ्यायची आहे. आता आपण ह्यावेळेस खत वगैरे काहीच टाकणार नाही आहोत. खत आपण थोड्या दिवसाने टाकणार आहोत. आता खताची पण क्वांटिटी जर जास्त झाली ना तर जी काही रोपं मातीतून वर आलेली असतात, बियातून जे काही वर आलेले असतात ना रोपं, ती कुजण्याचे चान्सेस पण जास्ती असतात. त्याच्यामुळे आपण जास्ती काही खत वगैरे आता टाकणार नाही. आता फक्त आपण मातीत टाकणार आहोत. वर आले, चांगली पानं फुटली, वेली वगैरे फुटल्या की आपण मस्तपैकी त्याला खत वगैरे टाकणार आहोत. खत म्हणजे काय, जे आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते आपण टाकणार. पण जास्तीत जास्त आपण शेणखत वगैरेच टाकतो. दुसरं युरिया वगैरे पण टाकतात, काही जणं भाजी वगैरे करतात त्याला पण टाकतात. तर बघूया, आपण तर काय गेल्या वेळेस खत म्हणजे काय जे आपल्याकडे आहे तेच आपण टाकतो. तर आणि मेन म्हणजे ह्याची खतं वगैरे मिळतात नर्सरीमध्ये वगैरे किंवा दुकानांमध्ये वगैरे पण मिळतात. तर इथे आपण तर काकडी टाकलेल्या आहेत. प्रत्येक माचावरती आपण 4-4, 5-5 बिया टाकतोय. तर बघूया किती येतात, काय येतात. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा. तर ह्या दिवसांमध्ये कोकणामध्ये सगळीकडे अशी हलचल सगळी चालू झालेली आहे. अळी वगैरे टाकायची, रोपं वगैरे तयार करायची, आणि आता गणपतीच्या आधीच वगैरे तयार लागतील काकडी वगैरे, त्याचे पण व्हिडिओज येतील. तर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आता लावणी सुरुवात होईल आणि कोकणामध्ये लावणी मोठ्या प्रमाणात असते, त्याच्यामुळे ते पण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर पाऊस थांबला होता, त्याच्यामुळे आम्ही दुपारी आलो आणि मस्तपैकी केलेलं. पण आज दिवसभर पाऊस नव्हता. काल दिवसभर बघितलं असाल, काल आपण फणससुद्धा तळलेले होते. तर हा आपला 5वा माचा आहे. तर 5व्या माचावर आता आपण ज्या काही काकडीच्या बियात ते टाकतात, ह्याच्यामध्ये आपण मिक्स टाकणार आहोत. आता त्या थोड्या बियात आणि ह्या आहेत उरलेल्या आहेत, त्या आपण कोणाला तरी देऊ, कारण की कोणतरी विचारतं की काकडीच्या वगैरे बिया किंवा तुमच्याकडे कोणत्या बिया आहेत का, तर आपण देऊन टाकू. तर इथे आपण मिक्समध्ये टाकतोय बघा माचावरती. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असे आपण 5 माच तयार केलेले आहेत. आता माती तरी वरती आहे, पण पाऊस वगैरे पडला की माती परत तेवढी खाली येते. त्याच्यानंतर आपण मग शिऱ्या वगैरे अजून लावायच्या आहेत, अजून बरीच कामं बाकी आहेत, खत वगैरे घालणं, तर ते पण आपण करणार. आणि क्लायमेट बघा किती मस्त झालेलं आहे. तर इथे एक आहे, हा आहे दुसरा, त्याच्यानंतर खाली एक तिसरा आहे आणि त्याच्यानंतर तिकडे 2 आहेत. तर असे 5 आहेत आपले. हा एक इकडे चौथा आहे आणि ज्याला आपण शिरा लावलेल्या आहेत तो आहे 5वा. तर कातळ आहे सगळा भाग. तर कातळावरती तुम्ही अशी माती वगैरे टाकून ढीग तयार करून, म्हणजेच मास तयार करून तुम्ही अशी काकडीची लागवड वगैरे करू शकता. तर अशी ही पद्धत आहे, तुम्हीसुद्धा करा. कोकण आहे, कोकणामध्ये छोटे मोठे अशा ट्रिक्स असतात. तर चला, असाच व्हिडिओ आपण घेऊन पुन्हा भेटू. बाय बाय.